हॅलो एव्हरीवन. द ॲस्पिरंट 713 यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बघूया म्हणजे MPSC असेल, सरळ सेवा भरतीचे कुठलीही परीक्षा असेल, म्हणजे तलाठी असेल तर तलाठी भरती पण येत आहे, TET असेल किंवा CTET असेल किंवा वेगवेगळ्या नगर परिषदेच्या परीक्षा असतील त्या सर्वांमध्ये महत्त्वाचा घटकावरती प्रश्न विचारतात. त्यातला एक घटक म्हणजे संख्यामाला. तर आपण आज त्याच्यामधले काही महत्त्वाचे उदाहरणं बघूया. चला बघूया पहिलं उदाहरण काय आहे. 5, 11, 17, 23, 29 पुढे डॅश 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 या संख्यामालेतील क्रमाने येणारे 60वी संख्या कोणती? आता आपण पहिलं इथं 5, 11, 17, 23 आणि 29 आणि डॅश 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 60वी संख्या शोधायची आपल्याला. यांनी काय विचारले? 60वी संख्या. सोपं आहे, एक सूत्र आहे, त्या सूत्राच्या मदतीने आपण हे सोडूया. पहिलं, प्रत्येक संख्येमधला फरक किती आहे? 6. पहिलं फरक काढूया. फरक बरोबर 6. याचं एक महत्त्वाचं सूत्र आहे, ते तुम्ही लिहून घ्या, खूप महत्त्वाचं आहे. आणि NV म्हणजेच NV संख्या बरोबर पहिली संख्या अधिक फरक गुणुले N-1. आता NV संख्या किती? 60वी संख्या आपल्याला विचारली. N बरोबर किती दिले? पहिलं N बरोबर 60वी संख्या बरोबर पहिली संख्या किती आहे? 5. 5 अधिक फरक किती आहे? 6 गुणुले N किती आहे? 60. 60 वजा 1. आता इथे 5 अधिक 6 गुणुले 59 बरोबर 5 अधिक 354. ह्यांचा गुणाकार 354. किती येते उत्तर? 359. 60वी संख्या कोणती? 359. अगदी सोपं आहे. फक्त हे सूत्र लक्षात राहिलं तर एवढा फोपट पसारा तुम्हाला मांडायची गरज नाही. परीक्षेमध्ये 2 मिनिटांमध्ये लक्षात उत्तर निघून जातं. फक्त हे सूत्र लक्षात ठेवायचं. तर दुसरं गणित बघू आपण. 7, 11, 15 आणि 19 या संख्यामालिकेत 19 डॅश डॅश या संख्यामालिकेतील पहिल्या 50 संख्यांची एकूण बेरीज किती? आता इथे 7, 11, 15 आणि 19 अशा 50 संख्या दिलेल्या आहेत. अशा 50 संख्यांची एकूण बेरीज किती? आता ह्याच्यामध्ये फरक कितीचा आहे? 4चा फरक दिलेला आहे. आता ह्याच्यावरून आपलं उत्तर निघतं. कसं काढायचं बघा. 4च्या फरकाने संख्यांचा चढता क्रम बघायचा, म्हणजेच 50वी संख्या काढायची आपल्याला. 50वी संख्या बरोबर काय करायचं? 7 पहिली संख्या कोणती आहे? 7. त्यातला फरक किती आहे? 4. 7 अधिक 4 आणि 50वी संख्या 50च्या अगोदरची एक संख्या घ्यायची. कोणती आहे? 49 बरोबर 7 अधिक ह्या दोन्हींचा गुणाकार 196 बरोबर 203. 50वी संख्या किती आली? 203. समजलं का? ही तर 50वी संख्या अगोदर काढायची आणि मग त्यांची बेरीज करायची. आता सूत्र सगळ्यांना माहिती आहे, म्हणजेच संख्यांची बेरीज काढण्यासाठी कोणतं सूत्र वापरतात ते सगळ्यांना माहिती. एकूण संख्यांची बेरीज बरोबर पहिली संख्या कोणती आहे? 7 अधिक शेवटची संख्या कोणती आहे? म्हणजे 50वी 203 निघाली भागिले 2 आणि गुणुले एकूण संख्या किती आहेत? 50. आता हे सॉल्व करायचं. 210 हे भागिले 2 गुणुले 50 बरोबर 2 1 2 2 2 5 10. 105 गुणुले 50 बरोबर 5250. आपलं उत्तर आलेलं आहे. एकूण 50 संख्यांची बेरीज किती? 5250. पुढचं बघू आपण गणित. पुढचं गणित आहे 6, 13, 20, 27, 34 डॅश 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 अशा संख्यामालेतील पहिल्या 45 संख्यांची सरासरी किती? आता जे आपण मगाशी बघू शकता, इथं गणित बघितलं होतं, इथं होतं बेरीज काढायची होती, इथं आहे तसंच त्याच प्रकारचं आहे, फक्त सरासरी काढायची. मगासारखं या सर्व संख्यांमधला फरक 7 आहे आणि 7 फरक आहे, ह्याच्यावरून आपण 45वी शेवटची संख्या काढू शकतो. कशी काढायची बघा. 45वी
सॉरी थोडंसं हे होतं. संख्या बरोबर कसं काढायची? 6. पहिली संख्या 6 आहे. 6 अधिक फरक 7 गुणुले 45 वजा 1 म्हणजे वजा 1 करायचं म्हणजे 44 गुणुले 44 बरोबर 314. आता मी डायरेक्ट काढली, तुम्ही डिटेलमध्ये काढू शकता. आता ह्याला कसं सोडवायचं? आता ह्या सगळ्या क्रमाने आहेत, सगळ्यांमध्ये फरक कितीचा आहे? 7चा आहे. समान फरक आहे प्रत्येक संख्यामुळे, त्याच्यामुळे ही क्रमगत झाली. क्रमगत संख्यांची सरासरी बरोबर पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागिले 2. पहिली संख्या कोणती आहे? 6 अधिक शेवटची संख्या 314 भागिले 2. 320 भागिले 2 बरोबर 160. किती आली सरासरी? 160. अगदी सोपं आहे. फक्त हे पहिलं जे गणित आहे आपलं दुसरं, हे गणित समजले की हे गणित लगेच येतं. एकावर एक हे गणित अवलंबून येतात. आपण चौथं गणित बघूया. चौथं गणित असं आहे: 7, 12, 17 आणि 22 या संख्यामधील 16व्या व 36व्या स्थानावरील 2 संख्यांची बेरीज किती? आता जसं हे गणित होतं ह्याच्यामध्ये आपण 45 संख्या काढली, तशी आता आपल्या इथे 16वी आणि 36वी संख्या काढायची. आता पहिले ह्या संख्यामालेतील प्रत्येक संख्येमधला फरक किती आहे? 5 आहे. त्याच्यामुळे 16वी संख्या काढायची. 16वी संख्या बरोबर पहिली संख्या किती? 7 अधिक 16 वजा 1. आता 16 वजा 1 का? 16वी संख्या काढायची, त्यातून 1 वजा करायचं म्हणजे संख्या निघती. गुणुले फरक किती आहे? 5 बरोबर 7 अधिक 15 गुणुले 5. 7 अधिक 75 बरोबर 82. आता ही 36वी संख्या काढू आपण. म्हणजे 16वी काढली, 16वी संख्या किती आली? 82. आता 36वी किती येते ती बघू, काढू आपण. पहिली संख्या 7 अधिक 36 काढायची, त्याच्यामुळं त्यातून 1 वजा करायचं. 36 वजा 1 म्हणजे 36वी संख्या काढायची असेल तर 36 वजा 1 म्हणजे जी संख्या काढायची त्यातून 1 वजा करायचं, हे लक्षात ठेवायचं. आणि गुणुले फरक किती आहे? 5. 7 अधिक 35 गुणुले 5 बरोबर बरोबर 182 आलेले आहे. आता 16वी आणि 36वी संख्या निघाली. मी काय विचारले? 16व्या आणि 36व्या संख्येची बेरीज किती? तर 82 अधिक 182 बरोबर 264. 264 उत्तर आलेलं आहे. समजलं का? हे असं सोपं गणित आहे. फक्त संख्या काढायला आपल्याला आली पाहिजे. तर पुढचं बघूया आपण उदाहरण. चला 5वं उदाहरण बघूया. हे उदाहरण खूप महत्त्वाचं आहे आणि एकदम म्हणजे मी म्हणेल की जर तुम्हाला माहिती असेल तर 2 मिनिटात हे सॉल्व्ह होऊन जातं. काय आहे बघूया आपण. 11, 19, 27, 35 डॅश 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 या संख्यामालेतील पहिल्या ठराविक संख्यांची बेरीज 26,811 आहे. जर त्या संख्यांची सरासरी 331 असल्या त्यापैकी सर्वात मोठी संख्या कोणती? खूप सोपं उदाहरण आहे. म्हणजे दिसायला मोठं आहे पण आन्सर हे एका लाईनमध्ये निघून जातं. सोपं आहे. काही फुकट पसार घ्यायचं नाही. एक महत्त्वाचं सूत्र आहे, खूप महत्त्वाचं आहे, तुम्ही लक्षात ठेवा. मोठी संख्या म्हणजेच शेवटची संख्या काढायची आपल्याला बरोबर सरासरी गुणुले 2 वजा पहिली संख्या. आता हे सूत्र कधी अप्लाय होते? ज्यावेळेस ह्या असं उदाहरण आल्यानंतर ह्या सर्व उदाहरण आलं त्याच्या ते हे नीट म्हणजे अप्लाय होतं. म्हणजेच ह्या प्रत्येक सरासरी आपली बेरीज दिलेली आहे, ह्या क्रमागत आहेत का हे पहिलं बघायचं. कसं बघायचं? यातला सगळ्यांमधला फरक काय आहे? सर्वांमधला फरक 8 आहे. असा फरक असेल सारखा तर त्या सर्व संख्या क्रमगत होतात. तर मोठी संख्या काढायची आपल्याला सूत्र आहे. सूत्र खूप महत्त्वाचं आहे, हे लक्षात ठेवा. ह्याला हे बेरीज हे काही ह्याला लागत नाही, फक्त हे सूत्र माहिती पाहिजे. सरासरी किती आहे? 331 गुणुले 2. पहिली संख्या काय आहे? 11. 662 वजा 11 बरोबर 601. मोठी संख्या म्हणजे शेवटची संख्या किती आहे? 651. अशा प्रकारे आपल्याला उत्तर मिळाले. बघू शकता आपण आज 5 उदाहरणं घेतलेली आहेत, पण एकदम डिटेलमध्ये घेतलेले आहेत. तुम्ही नक्की याच्यावरती अभ्यास करून ह्या बघू शकता. ह्याच्यामधलं 1 नाही तर 2 तरी उदाहरणं अशा प्रकारचे
परीक्षेमध्ये विचारले जातात. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणी किंवा फॅमिलीमध्ये कोणी स्पर्धा परीक्षेची तयारी करत असेल तर त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. थँक्यू. लवकरच आपण ह्याच्यात दुसरा पार्ट म्हणजे ह्याच्या पुढचे उदाहरणं घेऊया. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओज.